गेल्या काही दिवसापासून देशासह राज्यभरात IAS अधिकारी पूजा खेडकर आणि UPSC परीक्षा देताना तिने केलेल्या गैरकारभाराची चर्चा सुरू आहे। हे प्रकरण समोर आल्यानंतर स्पर्धा परीक्षा देताना बनावट कागदपत्र वापरल्याची अनेक प्रकरणं आता विविध परीक्षा देताना निवड झालेल्या अनेक उमेदवारांनी बनावट कागदपत्रांचा वापर केल्याच्या तक्रारी आलेल्या आहेत। यानंतर MPSCने महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या आदेशाने वैद्यकीय आणि दिव्यांग प्रमाणपत्र वापरलेल्या 8 उमेदवारांना चौकशीसाठी बोलावले आहे। दरम्यान MPSCने आपल्या X अकाउंटवर एक पोस्ट केली आहे, ज्यात लिहिले आहे की राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 मधील 8 दिव्यांग उमेदवारांनी त्यांच्या प्रमाणपत्राच्या पडताळणीकरता संबंधित अपीलीय प्राधिकरण कार्यालयात 29 जुलै रोजी सकाळी 11 वाजता उपस्थित राहावे। दरम्यान या पोस्टबरोबर जोडलेल्या पत्रात असे म्हणण्यात आले आहे की 2022 मध्ये राज्यसेवेची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या 8 दिव्यांग उमेदवारांच्या कागदपत्राबाबत तक्रारी आलेल्या आहेत। त्यामुळे पुढील कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी आताच त्यांच्या कागदपत्राची पडताळणी करावी। पूजा खेडकर प्रकरण समोर आल्यानंतर वैभव कोकाटे नावाच्या तरुणाने नुकतेच या संबंधित एक पोस्ट केली होती। या पोस्टमध्ये लिहिले आहे की UPSC प्रमाणेच MPSC मध्ये दिव्यांग प्रमाणपत्राचा मोठा घोळ झाला असल्याची शक्यता आहे। त्यामुळे मॅटच्या आदेशाने MPSCने निवड झालेल्या 8 उमेदवारांना चौकशीसाठी बोलावले आहे। दुसरीकडे पूजा खेडकर प्रकरण समोर आल्यानंतर तिच्या अडचणी सतत वाढत आहेत। प्रथम तिने वापरलेल्या बनावट कागदपत्राची चौकशी सुरू झाली। त्यानंतर तिची आई मनोरमा खेडकर यांनी शेतकऱ्यांना बंदूक दाखवत धमकावल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे। तर तिचे वडील दिलीप खेडकर यांच्यावर सरकारने सेवेत असताना केलेल्या कथित भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे। दिव्यांग प्रमाणपत्राचा MPSC मध्ये मोठा घोटाळा उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे।